बिहारनंतर आता मुंबई जिंकण्याकरता भाजप सज्ज झालेली आहे। MY समीकरण भाजपचं मुंबईत दिसेल, अर्थात महिला आणि युवा ही मतं बिहारमध्ये निर्णायक ठरलेली होती। तोच फंडा मुंबईतल्या या निवडणुकीत वापरला जाण्याची चर्चा आहे। मुंबईत महिला आणि युवा मतांकरता विशेष रणनीती आखली जाणार आहे। भाजप युवा मोर्चा आणि महिला मोर्चावर विशेष जबाबदारी सोपवेल। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चितच लागली ज्या प्रकारे बिहार निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं होतं की कशा प्रकारे महिलांसाठी आणलेल्या योजनेमुळे बिहारमध्ये एनडीएला अभूतपूर्व यश मिळालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता युवक आणि महिलांच्या मतांवरती आता भाजपने लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्याच अनुषंगाने मुंबई महापालिकेमध्ये जवळपास 70% मतदान असलेल्या या युवा आणि महिलांच्या मतांसाठी आता ही विशेष रणनीती आखली जाणार आहे अमित साटम नेतृत्वामध्ये। आणि युवा मोर्चा असेल, मुंबई युवा मोर्चा असेल, मुंबई महिला मोर्चा असेल, या दोन विंगच्या माध्यमातून या मतदारांसाठी वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम राबवण्याचा धडाका आता येत्या 2 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो, जेणेकरून मुंबई महापालिकेमध्ये ही एक गट्टा मतं जर भाजपच्या पारड्यात आली तर भाजपला सत्ता स्थापन करणं अगदी सोपं जाऊ शकतं, असा निष्कर्ष या बिहारच्या निवडणुकीवरून काढण्यात आलेला आहे। परिणामी मुंबईमध्ये आता युवक आणि महिलांच्या मतांवर भाजप लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळू शकतं। लागली निश्चित। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।